जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल एडिटर संजय का नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ इंस्टाग्राम ट्रेंडिंग सॉन्ग एडिटिंग केलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंग झालेलं आहे. प्रत्येकाने लाईक करा, जर आपल्या चॅनलमध्ये नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसं मित्रांनो, आपल्या जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपल्याला जर इंस्टा देखील फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टा आयडीची देखील लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात. डोळ्यात या असे कसे जोडते नवा. ओके, तर मित्रांनो आपण अलाइटमेंट ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेला मित्रांनो. चढ खूपच छान झालेलं आहे. प्रत्येकाने एक लाईक करा, जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच जर मित्रांनो आपलं जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपल्या जर इंस्टाला देखील जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टा आयडी देखील लिंक आजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसे मित्रांनो आपण टेलिग्राम चॅनलवर डेली मटेरियल प्रोव्हाइड करत असतो. जर टेलिग्राम चॅनल जर कोणी जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जस्ट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. मी ते एक तुम्हाला दोन प्रेसेट दिलेले आहेत, एक बिट बुकमार्क प्रेसेट आणि शिकबिट प्रेसेट. ते दोन्ही प्रेसेट तुम्ही अलर्ट मशीनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रेसेटला ओपन करा. ओपन केल्यानंतर सिम्पली काय अशा प्रकारे दिसून जाईल. बघू शकता मी इथे तुम्हाला बघू शकता कायचे मी इथं ग्रुप पहिले 4 ग्रुप मी कायचे इथे क्रिएट करून दिलेले आहेत. आणि वर एक मी इथं लिरिक्स व्हिडिओ मी ऍड करून दिलेले आहे, लिरिक्स व्हिडिओ. तर सिम्पली ते हाईड आहे ते अनहाईड करून घ्या. बघू शकता मी एक एकूण इथनं सर्व काही इथनं अनहाईड केलेलं आहे. तर आता काय करायचं आहे, पहिल्या स्टार्टिंगलाच आपल्या सगळ्यांवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं. मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकता तर पहिला फोटोला इथनं बघू शकता इथं पहिला इथं फोटोला ऍड करायचा आहे. फोटोला 16.4 सेकंदापर्यंत वाढवायचा आहे. फोटोला वरती क्लिक करून फिल कंपोझिशन एरिया करा. इफेक्ट्स मध्ये जायचं आहे, ऍड इफेक्ट्स मध्ये जायचं आहे. वरती सर्च करा, सेंच्युरेशन अँड व्हायब्रन्सी इफेक्ट सिलेक्ट करा. स्टँडर्ड सेटिंग वरती क्लिक करा. बघू शकता सेंच्युरेशन अँड व्हायब्रन्स मी इफेक्ट इथनं सिलेक्ट करतो आणि स्टँडर्ड सेटिंग वरती क्लिक करा. सेंच्युरेशन -100 करायचं आहे. ऍड इफेक्ट्स मध्ये ऍड इफेक्ट वरती क्लिक करून ब्राईटनेस अँड कॉन्ट्रास्ट इफेक्ट इथनं सिलेक्ट करा. बघू शकता ब्राईटनेस अँड कॉन्ट्रास्ट इफेक्ट मी सिलेक्ट करतो. स्टँडर्ड सेटिंग वरती क्लिक करा. कॉन्ट्रास्ट जे आहे तर हे जर 20% ठेवा करेक्ट. जर मी 20% ठेवतो. जस्ट इमेज वरती क्लिक करून ब्लेंडिंग अँड ऑपेसिटी मध्ये जाऊन हे जे अल्फा ऑपेसिटी सिम्पली मी 70 ते 80% करून घेतो. बरं मी 80% मित्रांनो मी इथं करतो. बघू शकता 80% केलेलं आहे. लॉंग प्रेस करून सिम्पली असं आपल्याला सॉन्गच्या वरती घ्यायचा इमेजला, सॉन्गच्या वरती घ्यायचा ही इमेजला. सिम्पली काय करायचं, आता ग्रुपमध्ये आपल्याला फोटो ऍड करायचे तर मी कोण तुम्हाला ऍड करून दाखवतो. व्हिडिओ स्किप न करता बघा, तरच व्हिडिओ समजून जाईल. नेक्स्ट ग्रुप 1 वरती क्लिक करायचं आहे, एडिट ग्रुपला जायचं आहे. बघू शकता थोडंसं इथनं झूम करा. झूम केल्यानंतर इथं एक फोटो नावाची लेअर दिसेल तर त्याच्यावर क्लिक करून इथं डिलीट करा. प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर जस्ट इथे बघू शकता जस्ट इथं फोटोला ऍड करा. फोटोला पूर्णपणे लास्टला घ्या. फोटोला लॉंग प्रेस करून इथनं सिम्पली असं बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. या लिरिकच्या लेअरच्या बॅकग्राऊंडला घेतल्यानंतर व्यवस्थित इथं रेक्टँगल मध्ये हा फोटो इथं सेट करायचा आहे. तर एक पूर्ण असं मित्रांनो आपल्याला चारही ग्रुप मध्ये सेम असं फोटो ऍड करायचे आहे. बघू शकता मी करून इथनं सेम सेम स्टेपनी इथनं मी फोटो ऍड करून घेतो. मी जी पहिली स्टेप सांगितलेली आहे कशी फोटो ऍड करायचे, तसं मित्रांनो सेम स्टेपनी सगळ्या फोटो आपल्याला ऍड करायचे आहे. सेम स्टेपनी बघू शकता मी एकूण इथनं ऍड करून घेतलेला आहे फोटोला. बघू शकता व्यवस्थित इथनं फोटोला ऍड करायचा आहे. तर व्हिडिओ स्किप न करता बघा, तरच व्हिडिओ समजून जाईल. तर बघू शकता पहिला ग्रुप जर लहान झालेला दिसेल तर इथनं सिम्पली असं याला वाढवायचं आहे ग्रुपला. तर बघू शकता मी एकूण इथनं 4 ग्रुपला मित्रांनो मी इथे इमेज ऍड करून घेतो पटापट. प्रत्येकाने व्हिडिओ एक लाईक करा, जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बघू शकता मी एकूण इथनं फोटो ऍड करून घेतो. तर बघू शकता मी एकूण इथनं फोटो ऍड करून घेतलेले आहे सर्व काही. दोनच आपले फोटो राहिलेले आहेत तर मी पटकन इथनं ऍड करून घेतो.
बॅक यायचं आहे मित्रांनो. मी डायरेक्ट आता चौथा ग्रुप इथनं पटकन इथनं क्रिएट करून घेतो. इथनं हा पहिला फोटोची लेअर इथनं डिलीट करतो. जस्ट फोटोला सिलेक्ट करतो. फोटोला पूर्णपणे मी लास्टला घेतलेला आहे. फोटोला लॉंग प्रेस करून या होऊ शकतं इथं बॅकग्राऊंडला घेतलेलं आहे आणि व्यवस्थित इथनं मी सेट केलेलं आहे फोटोला. पण सिम्पली काय करायचं, आपण ग्रुप तर आपण सर्व काही इथं क्रिएट केलेले आहेत. तर आता काय करायचं आहे, 6.4 सेकंदापासून एक एक बिटला आपल्याला एक एक फोटो इथनं ऍड करायला सुरुवात करायची आहे. तर बघू शकता मी एक करून इथनं एक एक बिटला आपण फोटो ऍड करतो. तर मी प्रत्येक तुम्हाला बघू शकता प्रत्येक फोटो मी इथनं ऍड करून दाखवणार आहे. कारण व्हिडिओ स्किप न करता बघा तरच व्हिडिओ समजून जाईल. आणि मी तुम्हाला इथं मी प्रत्येक इमेजला इथं इफेक्ट देखील इथनं कसे पेस्ट करायचे सांगणार आहे. खरं व्हिडिओ स्किप न करता बघा तरच व्हिडिओ समजून जाईल. जस्ट मित्रांनो, फोटोची साईज कमी असेल तर फोटोला 3 डॉट वरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. तर बघू शकता 3 डॉट वरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया. तर बघू शकता मी एक इथनं सर्व काही इथं फोटो ऍड करून घेतो. अजून पण व्हिडिओला एक लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता मी इथं सर्व काही इथं फोटो ऍड केलेला आहे. बघू शकता सिम्पली आता काय करायचं आहे, बॅक यायचा शेक इफेक्ट प्रेसेट मधला 2 नंबरच्या इफेक्ट इथनं कॉपी लेअर करा. कॉपी लेअर केल्यानंतर बिटमार्क प्रेसेटला बिटमार्क प्रेसेटला आल्यानंतर बघू शकता 6.4 सेकंद जोडायचं सिम्पली इथं पेस्ट लेअर करा. पेस्ट लेअर केल्यानंतर नेक्स्ट बिटला जायचं, एक्स्ट्रा पार्ट असेल तर इथनं कट करायचं आहे. 18.3 सेकंद जोडायचं सिम्पली इथनं पेस्ट लेअर करा. नेक्स्ट बिटला जाऊ, एक्स्ट्रा पार्ट कट करा. 19.24 सेकंद जोडायचं सिम्पली इथनं पेस्ट लेअर करा. एक्स्ट्रा पार्ट कट करायचा. 19 पॉईंट झाल्याच्या नंतर 19.24 सेकंदानंतर 21.14 सेकंद जोडायचे. नेक्स्ट बीटला जाऊन ह्याचा एक्स्ट्रा पार्ट कट करायचा आहे. असं मित्रांनो आपल्याला प्रत्येक बीटला जायचं आहे. मी तुम्हाला बीट सांगतो. बघू शकता 21.14 झाल्यानंतर 23.8 नंतर 25.5 सिम्पली मित्रांनो 27.4 होऊ शकता. आणि लास्ट सगळ्यात इथनं सिम्पली असं आपण शेवटच्या बीटला देखील आपल्याला व्हिडिओ इफेक्ट इथं पेस्ट करायचा आहे. बॅक याच्या शेक इफेक्ट प्रेसेट मधला पहिला इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर शेक इफेक्ट प्रेसेट मधला पहिला इफेक्ट कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रेसेटला आल्यानंतर बघू शकता 6.4 सेकंदात जोडायचं. 6.4 सेकंदापासून आपण एक एक बीटला आपण फोटो ऍड केलेले आहेत. तर प्रत्येक फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर मी एक इथं पेस्ट करून घेतो. प्रत्येकाने व्हिडिओ एक लाईक करा. जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता मी एक इथनं सर्व काही इथं फोटोला इफेक्ट मी पेस्ट करून घेतो. पेस्ट केल्यानंतर सिम्पली बघू शकता मी लास्टच्या फोटोला देखील हा इफेक्ट मी पेस्ट केलेला आहे. स्टार्टिंगलाच आपल्या सगळ्यांवरती क्लिक करून इथं एक रेक्टँगल ऍड करा. रेक्टँगल पूर्णपणे लास्टला घ्या. रेक्टँगल वरती क्लिक करून स्ट्रेंट फिल कंपोजिशन एरिया करा. बॉर्डर अँड स्ट्रोक मध्ये स्ट्रोक इनेबल करून स्ट्रोकची साईज 10 ते 11 ठेवा. स्ट्रोकचा कलर व्हाईट करा. कलर अँड फिल मध्ये जायचं, एक नंबर ऑप्शन दिसेल. नंतर त्याच्यावर क्लिक करून मित्रांनो आपल्याला इथे बॉर्डर ऍड करायची आहे. बॉर्डर ऍड होऊन जाईल. तर सिम्पली काय करायचं आहे, जस्ट जे इथं बघू शकता मी इथं लिरिक्स व्हिडिओ इफेक्ट दिलेले आहे त्याच्यावरती क्लिक करून ब्लेंडिंग आणि ऑपेसिटी मध्ये जाऊन लाईटन वरून बघू शकता लाईटन वरून लाईटनच आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे. बघू शकता व्हिडिओवरती जस्ट क्लिक करा. लाईटन वरून लाईटन इफेक्ट द्यायचा आहे. आणि जर याचा जर ह्याला ऑडिओ असेल तर ऑडिओ इथनं सिम्पली इथनं 0 करायचा आहे. व्यवस्थित मित्रांनो तुम्ही ग्रुपला देखील फोटो ऍड करा. मी ग्रुपला ऑलरेडी मी तर सर्व काही इथं बघू शकता मी इथं इफेक्ट ऍड करून दिलेले आहेत. बघू शकता मी इथं तुम्हाला ऑलरेडी मी ते इफेक्ट सर्व काही इथं मी बघू शकता इथनं मी ऑलरेडी मी ऍड करून दिलेले आहेत इफेक्ट. बघू शकता आता काय करायचं आहे, आपण व्हिडिओ कम्प्लिटली रेडी झालेला आहे. कोपऱ्या शेअर बटन वरती क्लिक करून व्हिडिओचं रेझोल्युशन 10 पिक्सेल किंवा 720 मध्ये पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकता. व्हिडिओची क्वालिटी हाय करा. खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ एवढंच होतं. व्हिडिओ कसं मला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येकाने व्हिडिओ एक लाईक करा. जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत चॅनलचे बाकीचे आणि एडिटिंग शिकवतो. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.